मौल्यवान शब्द आम्हासमोर सादर करावेत. Please give him huge round of applause. सर, JP इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशनचे सर्व पदाधिकारी, तसेच या शाळेचे पालक, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि या शाळेतील विद्यार्थी, आज आपण मला आपल्या ह्या ॲन्युअल डे फंक्शनसाठी बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो. मुळात ही संधी मला मिळाली. आपला जो आनंद घेण्याचा आहे, सांस्कृतिक कार्यक्रमात आनंद घेण्याचा जो क्षण आहे, तो मी जास्त काळ हिरावून घेत नाही. मी आपल्याला आजच्या ह्या ॲन्युअल डे फंक्शनच्या अनुषंगाने एवढंच म्हणू इच्छितो की मुलांना आता जो क्रिसमसचा जो कार्यक्रम झाला, क्रिसमसचा जो डान्स झाला, त्यावेळी ज्या आनंदामध्ये काही मुलं नाचत होती, काही थोडंसं नर्वस होती आणि नंतर ती नाचायला लागली, तर मुलांना असंच खुलू द्या, उमलू द्या. त्यांना अगदी खूप प्रेशराईज करू नका की त्यांनी एवढी ग्रेड मिळवलीच पाहिजे किंवा त्यांना 99% मिळाले पाहिजे, 100% मिळाले पाहिजे. तर त्या अनुषंगाने मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, असं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आजचे शिक्षणतज्ज्ञ सुद्धा हेच आपल्याला सांगतात. त्यामुळे मुलांवर प्रेशर न टाकता त्यांच्याकडून आनंदाने हसत खेळत आपण सगळेजण त्यांची ग्रोथ कराल आणि त्यांना पुढे भविष्यात एक चांगला नागरिक, सुजाण नागरिक बनवण्यामध्ये आपलं योगदान असेल. अर्थात हे मी सांगायची गरज नाही, प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने चांगलं बनावं, मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी, तर तुम्ही हे करणारच आहात, त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. तसंच मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो या प्रसंगी, मला संधी मिळालीच आहे बोलायची, तर की आपण ॲकॅडमिक जो आपला सिलेबस असतो त्याचा अभ्यास करतो, परीक्षा देतो, पुढच्या वर्गात जातो, असं करत करत आपण बोर्ड एक्झाम देतो, 12वीची एक्झाम देतो, कोणी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे 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 वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात. परंतु सगळ्यात बेसिक काही गोष्ट आहे ती म्हणजे आपण सर्वजण ह्युमन बिईंग म्हणजे मनुष्य प्राणी आहोत आणि आपण सर्वजण एक ही जी समाजव्यवस्था तयार झालेली आहे त्याच्यामध्ये काही नियम, कायदे बनवले गेलेत, काही लिखित आहेत, काही अलिखित आहेत. जसं भारताची राज्यघटना आहे म्हणा, ती लिखित स्वरूपात आहेत, पण काही जे बेसिक ह्युमन राईट्स आहेत, म्हणजे मूलभूत अधिकार आहेत काही जे लिखित स्वरूपात नाहीत, तर त्या सगळ्या गोष्टीचं पालन होण्यासाठी मुलांना आपण सुजाण बनवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक होण्यासाठी सिविक हा जो विषय, नागरिकशास्त्र जो विषय आहे, त्या विषयावर जास्त भर देण्याची गरज आहे असं मला जाणवतं. मला संधी मिळाली म्हणून मी बोलतोय. किती जणांनी ते मनापासून घ्यावं प्रत्येकाचा प्रश्न आहे. नागरिकशास्त्र हा जो विषय आहे तो फार दुर्लक्षित केलेला जातो. आम्ही शाळा शिकलो त्यावेळेसुद्धा 10 मार्क किंवा 20 मार्काला तो विषय होता, परंतु तो सगळ्यात महत्त्वाचा विषय असं मला वाटतं. म्हणजे मी आता एवढी वर्ष, आता मी सरकारी नोकरीमध्ये 30 वर्ष होऊन गेली माझी, त्यानंतर मी अनुभवतोय की नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला जर सुजाण नागरिक घडवायचे आहेत भारताचे, तर त्यांना नागरिकशास्त्र विषय हा मनापासून त्यांनी आत्मसात केला पाहिजे, या डेप्थपर्यंत शिकवला गेला पाहिजे. धन्यवाद आपण ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद.